श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मंडळी, आपण घर स्वच्छ करतो, अंगण स्वच्छ करतो, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करतो, सगळं स्वच्छ करतो का तर आपल्याला चांगलं वाटावं, प्रसन्न वाटावं। पण मनाचे काय हो? मनालाही आपल्या स्वच्छ करावं लागतं, कारण आपल्या विचारांमध्ये जी गर्दी झालेली असते आणि निरर्थक विचार ज्याचा कचरा साठलेला असतो त्याचंही शुद्धीकरण व्हायलाच हवं ना। आणि मग ते कसे करायचे? मंडळी, स्वामींचा हा मंत्र जर तुम्ही संपूर्ण ऐकला किंवा इतर सगळेच मंत्र तुम्ही हळूहळू एक एक करून संपूर्ण मनोभावे ऐकले तर आपोआप तुमच्या विचारातील नकारात्मक ज्या विचार आहेत, जे नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते आणि तुम्ही स्वच्छ होता। आणि हीच प्रोसिजर आहे आपल्याला स्वतःला स्वच्छ करण्याची, आपल्या विचारांना स्वच्छ करण्याची। मंडळी, आपण अनेक ठिकाणी पाहतो केवळ विचारांमुळे अनेक प्रसंग ओढवतात। विचार चांगले असले तर माणूस कधीच डगमगत नाही आणि या विचारांना जर साचेबद्ध चांगली जर दिशा द्यायची असेल तर आपल्याला मंत्र जप ऐकावेच लागतील। अनेक चांगल्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित करायच्या असतील तरी हे विचारच आपल्याला मदत करत असतात, कारण ब्रह्मांड असं गोष्ट आहे की आपण जे सतत विचार करतो तेच आपल्याकडे ते पाठवत असतं, कारण ब्रह्मांडाला वाटत असतं की हे याला हवं आहे आणि मग ते आपल्याकडे ते पाठवत असतं। आपण नकारात्मक विचार केला तर आपल्याकडे नकारात्मक गोष्टी येतील, आपण पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्याकडं सकारात्मक गोष्टी येतील। तर मंडळी, स्वामींचे हे जे मंत्र आहेत ते आपल्याला संकटात आधार देतात, आपल्याला संकटांशी दोन हात करण्यासाठी बळ देतात, धैर्य देतात, आपल्याला आर्थिक अडचणीतून आपल्याला बाहेर काढतात, आपल्याला प्रचंड पैशाची जमवाजमव ही मंत्राद्वारे स्वामी करतात, कारण अनेक भक्तांना स्वामींनी या पैशाची आर्थिक मदत ही केली आहे अदृश्यरित्या, एखाद्या व्यक्तीद्वारे, एखाद्या घटनेद्वारे किंवा एखाद्या नोकरीद्वारे केलेली आहे। अशी अनेक उदाहरणे आहेत मंडळी। स्वामी समर्थ महाराज हे लवकर प्रसन्न होणारे दैवत आहे, अडचणींच्या काळात मनाला बळ देणारे दैवत आहे। स्वामी पाठीशी असल्यास आपल्याला कुठलीच गोष्ट अशक्य वाटत नाही। आपल्याला एक अशी भावना निर्माण होते की आपण सगळ्यांचे भले पाहायला लागतो आणि आपले भले कधी होते हे आपल्यालाही कळत नाही मंडळी। आपल्याकडे निर्णय क्षमता वाढते, घाईघाईने निर्णय घेणं आपण टाळतो, कारण थोडी वैचारिक पातळी आपल्याला येत असते। बघा, एखादा गुरु जर आपल्याला असेल तर आपले निर्णय कधीच चुकत नाहीत, कारण गुरु आपल्याला त्या निर्णयामध्ये मदत करत असतात। आणि म्हणून मंडळी, तुम्हाला जर वाटत असेल की आपले जीवन सुखी व्हावे, समाधानी व्हावे, आपल्याकडे प्रचंड पैसा आकर्षित व्हावा, आपली सर्व कामे निर्विघ्न पार पडावीत, आपल्या वाटेतील अडथळे नष्ट व्हावेत, आपल्या कार्यात आपल्याला यश मिळावे, आपल्याला चांगली नोकरी मिळावे, आपल्याकडे प्रचंड धन आकर्षित व्हावे आणि आपली धनासंबंधीची सर्व कामे पूर्ण व्हावीत, पैसा यावा, प्रगती व्हावी, आपल्या समाजात मानसन्मान वाढावा, कर्जातून आपण मुक्त व्हावे, असे जर तुम्हाला मनोमन वाटत असेल तर मंडळी, हा मंत्र संपूर्ण ऐका। मनातील विचार बदला, तुमचे आयुष्य बदलेल। तुम्ही सांगा स्वामींना की स्वामी, मी तुमचे मनापासून भक्ती करेन, पण माझी जी अडचणी आहेत स्वामी ते तुमच्या चरणी घ्या। स्वामी मोठ्या मनाने सर्व अडचणी तुझ्या घेतील आणि तुम्हाला इतके बळ देतील, इतके आर्थिक मदत करतील की तुम्ही एक सक्षम व्यक्ती बनाल, कोणाकडे जन्मभर हात पसरण्याची वेळ येणार नाही। इतका पैसा स्वामी देतील की तुमचे आयुष्यभर तो पुरणार आहे, तुम्हाला कशाचीच कधीच कमी पडणार नाही। स्वामींचे सगळेच भक्त जे प्रामाणिक स्वामींची भक्ती करतात त्यांना स्वामी कधीही काहीही कमी पडू देत नाहीत, अशी असंख्य उदाहरणं समाजात आहेत। आणि म्हणूनच मंडळी, अनेक वाटेने आपण उपाय शोधत असतो, अनेक खर्च करत असतो, अनेक ठिकाणी आपण जात असतो आणि मग स्वामीचरणी लीन व्हायला काय हरकत आहे? एकदा करून तर बघा, नाही फरक पडला तर मग सांगा। तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी। चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी। हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत, डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना
प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम सुखधाम वासिनी श्री स्वामी समर्थाय नमो नमः।